हे ना व्हिडिओ खूप दिवसाचा आहे, तरी मोठ्या बहिणीच्या घरी गेलं ना तर असं काहीतरी मोठ्या प्रमाणात बनवायला लागते. तर मी 3 किलोचा ना व्हेजिटेबल पुलाव बनवायला लागली. तर इथं बघा खडे मसाला टाकलेला आहे, तेलामध्ये जिरं टाकलेलं आहे आणि खूप सारे कांदे घेऊन असे बारीक लांब लांब चिरले होते ते सुद्धा टाकलेलं आहे. ते चांगलं तेलामध्ये परतून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्या घरातलंच मिरची पावडर आहे ते टाकलेलं आहे, थोडंसं परतून घेतलेलं आहे. त्यानंतर हिरवा मसाल्यामध्ये होतं अद्रक, कोथिंबीर, लसूण आणि हिरव्या मिरच्या, पुदिनासुद्धा टाकलं होतं. ते सगळं एकत्र वाटून घेतलं होतं, ते वाटण टाकलेलं आहे. त्यानंतर हळद टाकलं, टोमॅटो टाकलं, मीठ टाकलेलं आहे, बिर्याणी मसाला टाकलेला आहे. ते चांगलं मिक्स करून चांगलं परतून घेतलेलं आहे. त्यानंतर आता बघा भाज्या धुवून टाकत आहे. हे मस्त भाज्या मोठ्या मोठ्या कापलेल्या आहेत. सगळे काही भाज्या घेतलेल्या आहेत, जेवढ्या आपल्या पुलावमध्ये लागते ते. आणि ते पण चांगलं ना टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्स झाल्यानंतर ना इथं दही टाकत आहे. दही टाकल्यानं कसं भात सॉफ्ट होतं आणि चवीलासुद्धा चांगलं लागतं. तर चांगलं मिक्स करून ना वाफेवर शिजवून घेणार आहोत. तर इथं बघू शकता भाज्या ना वाफेवर शिजलेला आहे आणि त्यानंतर बघा तेल किती चांगलं सुटलेलं आहे वाफेवर शिजल्यानंतर. तर आता टाकणार आहोत पाणी. तर पाणी टाकताना जरा व्हिडिओ राहून गेलं. त्यानंतर उकळी आलेलं आहे पाण्याला. पाणी उकळी आल्यानंतर ना आपण तांदूळ धुवून घेतलेला आहोत ते टाकणार आहोत. मी मिरच्यासुद्धा वरून टाकलेला आहे चिरून. आणि आमच्या पोरीनं एवढी घाई झाली ती ना खायचं, तर ते नंतर ना शिस्ताने काढायचं विसरूनच गेलो आणि डायरेक्ट खायचं दाखवायला लागलो.